तर ह्या ठिकाणी सगळ्यांना जय हिंद व आजचा जो आपला 75वा स्वातंत्र्य दिन आहे तर त्या स्वातंत्र्य दिनानिमित्त मी सर्वांना शुभेच्छा देतो. आणि या ठिकाणी आज मी व्याख्यानाला सुरुवात करतो. तर आजच्या माझ्या व्याख्यानाचा विषय आहे की स्वातंत्र्याचे विविध पैलू. तर स्वातंत्र्याचे विविध पैलू जे आहेत तर ते काय काय आहेत तर हे मी तुम्हाला आज या ठिकाणी पूर्ण सांगणार आहे आणि मला आशा आहे की आपण पूर्णपणे ते ऐकून घ्याल. मी स्क्रीन शेअर करतोय. माझी स्क्रीन दिसते मकरन? हॅलो. हो दिसते. हा, स्क्रीन दिसते माझी ना? हो तर माझ्या व्याख्यानाचा जो विषय आहे तो मुख्यत्वे आपल्या सैनिक जे आहेत तर सैनिकांचं म्हणजे ज्यावेळेस आपल्या भारताला स्वातंत्र्य मिळालं तर भारताला जेव्हा स्वातंत्र्य मिळालं तर 1938 ते 1947 हा जो साधारण 10 वर्षांचा कालावधी आहे. या कालावधीमध्ये नेमक्या काय घटना घडल्या आणि या घटना जेव्हा घडल्या त्या घटना घडताना नेमके कोणकोणते प्रसंग घडले किंवा नेमके कोणकोणत्या सैनिकांनी किंवा कोणकोणत्या घटकांनी याच्यामध्ये सहभाग घेतला तर तो मुद्दे मला या ठिकाणी मांडायचे आहेत. तर त्याला मी स्वातंत्र्याचे विविध पैलू असं नाव दिलेलं आहे. तर याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा जो मुद्दा होता की दुसरं महायुद्ध जेव्हा सुरू झालं तर ह्या दुसऱ्या महायुद्धामध्ये हिंदू महासभा व स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या प्रयत्नाने भारतीय सैन्यामध्ये अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये सैनिकांची भरती झाली. तर हा मुद्दा मी मांडताना मी तुमच्या स्क्रीनवरती एक सगळ्यात महत्वाचं विकिपीडियावरती म्हणजे आपल्या गुगलवरती जेव्हा आपण बघतो तर विकिपीडियावरती तुम्हाला एक उल्लेख असा आढळतो की 1939 साली 1939 साली जेव्हा युद्ध सुरू होण्याच्या साधारण थोडंसं आधी जे ब्रिटिश सैन्य होतं म्हणजे ब्रिटिश सैन्य म्हणजे भारतीयांचं सैन्य या सैन्यामध्ये फक्त 2 लाख सैनिक होते एकूण. आणि जेव्हा युद्ध संपलं म्हणजे ऑगस्ट 1945 मध्ये युद्ध संपलं तर त्यावेळेस ह्या भारतीय सैन्यामध्ये 2.5 मिलियन म्हणजे 25 लाख सैन्य या भारतीय सैन्यामध्ये सामील झालं होतं. तर याचा जी पार्श्वभूमी आहे ती काय आहे तर याची पार्श्वभूमी अशी आहे की हिंदू महासभा आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये 1938 सालापासून हिंदूंचे सैनिकीकरण आणि हिंदू राजनीतीकरण म्हणजे हिंदूंचं राजनीतीकरण ह्या 2 गोष्टीवरती अतिशय मोठा भर दिला होता. आणि यामुळेच काय झालं की जेव्हा 1938 साली ब्रिटिशांचं भारतीय सैन्य जेव्हा आपण बघू तर त्याच्यामध्ये 75% मुस्लिम सैन्य होतं आणि फक्त 25% हिंदू होते. पण जेव्हा 1945 साली हे युद्ध संपलं तेव्हा असं दिसलं की 70% हिंदू त्या सैन्यामध्ये झाले होते आणि 30% मुस्लिम होते. म्हणजे अशा प्रकारे 25 लाखापर्यंत ह्या सैन्याची संख्या पोहोचली होती. तर आज आपण बघतो की आज आपण बऱ्याच वेळा ऐकतो की एक प्रसिद्ध गाणं आहे दे दी हमें आझादी विना खडग विना ढाल. म्हणजे त्या गाण्यातून आणि स्वातंत्र्यानंतर अनेक वर्ष म्हणजे आपल्या मनावरती ठसवलं गेलं तब्बल 70 वर्ष ठसवलं गेलं की आपल्याला जे स्वातंत्र्य मिळालंय ते अहिंसेने मिळाले आणि कुठल्या प्रकारची बंदूक उचलली गेली नाही किंवा कुठल्या प्रकारची सशस्त्र क्रांती झाली नाही अशा प्रकारे आपल्या मनावरती सतत ठसवलं गेलं. परंतु मित्रांनो हे सत्य नव्हतं. कारण जर तुम्ही सत्य घटना त्यावेळेच्या जर बघितल्या तर असं लक्षात येतं की सावरकरांनी व हिंदू महासभेने आणि हिंदू महासभेमध्ये डॉक्टर मुंजे होते. तर डॉक्टर मुंजे यांनी आणि सावरकरांनी आणि हिंदू महासभेचे अनेक कार्यकर्ते तर यांनी पूर्ण देशभरामध्ये जी क्रांती केली म्हणजे ज्या प्रकारे सैनिकांची भरती केली त्याचाच एक जो परिणाम आपण म्हणूया की 1947 साली आपल्याला स्वातंत्र्य मिळालं. तर या ठिकाणी तुम्ही जर बघाल की जे ब्रिटिशांचे जे पहिले पंतप्रधान होते क्लिमेट ॲटली नावाचे तर ते जेव्हा भारतामध्ये 1951 साली परत आले होते तर तेव्हा त्यांनी बंगालचे राज्यपाल होते त्यांच्याशी चर्चा करताना त्यांनी असं सांगितलं होतं की भारताला ब्रिटिशांनी स्वातंत्र्य देण्याची जी मुख्य 3 कारणे होती ती अशी होती की आझाद हिंद सेनेने बाहेरून निर्माण केलेला दबाव, त्यानंतर दुसरं महायुद्ध संपल्यानंतर भारतीय सैन्याने ब्रिटिशांविरुद्ध केलेले बंड आणि सगळ्यात निर्णायक जे ठरलं 1946 साली जे नाविक दलाचं बंड झालं. तर ह्या ज्या 3 गोष्टी होत्या ह्या 3 गोष्टी भारताला स्वातंत्र्य देण्यासाठी कारणीभूत ठरल्या असे स्पष्ट उक्ती ब्रिटनचे पंतप्रधान ॲटली
त्यांनी त्यावेळेस आपले जे बंगालचे राज्यपाल होते त्यांना सांगितलं होतं. म्हणजे मित्रांनो, लक्षात येईल तुम्हाला की ह्या ठिकाणी आपण ब्रिटिशांनी जेव्हा भारतावरती राज्य केलं किंवा त्यांनी भारत ताब्यात घेतला, तर त्यावेळेस त्यांनी छळ, कपट, अनेक प्रकारचे युद्ध किंवा धोका अशा विविध प्रकारे त्यांनी आणि बऱ्याच ठिकाणी त्यांनी युद्ध करून त्यानंतर आपल्यामध्ये भांडणं लावून, जाती-जातीमध्ये वाद पेटवून ह्या ठिकाणी आपलं स्वातंत्र्य हिसकावून घेतलं. असे ब्रिटिश युद्ध न करता किंवा कुठल्याही प्रकारची त्यांना भीती न वाटता ते सोडून गेले असतील, अशी कल्पना करणं म्हणजे अतिशय हास्यास्पद वाटतं आणि ते खरंच आहे. परंतु आज गेली 70 वर्ष परिस्थिती अशी झालेली आहे, की आपल्याला ह्या गोष्टीवरती कुणीही प्रकाश टाकला नाही किंवा कुणीही त्याबद्दल फारशी चर्चा केलेली नाही. तर मी तुम्हाला सावरकरांचं एक माझ्या स्क्रीनवरती तुम्हाला बॉम्बे क्रॉनिकल जे वृत्तपत्र होतं त्यावेळेच्या फेब्रुवारी 5, 1943चं हे कात्रण तुम्हाला दाखवतोय. या कात्रांमध्ये सावरकर पनवेल येथे, मुंबईच्या जवळ जे पनवेल आहे रायगड जिल्ह्यामध्ये, तिथे आले असताना ते कशाप्रकारे सैनिकीकरणाबद्दल बोलत होते समोरच्या श्रोत्यांशी आणि ते त्यांना आवाहन करत होते, तुम्ही सैन्यामध्ये जास्तीत जास्त संख्येने जॉईन व्हा, की ज्याचा परिणाम म्हणजे सावरकर सतत म्हणायचे, की तुम्ही आज ब्रिटिशांच्या सैन्यात जा, ब्रिटिशांच्या सैन्यामध्ये जा, तुम्ही शस्त्र शिकून घ्या, युद्ध कसं करायचं त्याचा प्रत्यक्ष तुम्ही अनुभव घ्या आणि योग्य वेळ आली, की ही जी बंदुकीची टोके आहेत ती आपण कुठं वळवायची ते आपण बघूया. आणि सावरकरांचं हे जे व्हिजन होतं किंवा जी दूरदृष्टी होती, ती मित्रांनो पुढे जाऊन अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये सत्य ठरली. ते मी पुढच्या माझ्या बोलण्यामध्ये तुम्हाला सांगेलच. पण मुद्दा हा आहे, की ज्यावेळेस सावरकर ही भाषणं करायची, तर त्या भाषणांच्या वेळेस समोर बरेचसे ब्रिटिश अधिकारी सुद्धा उपस्थित असायचे. त्या ब्रिटिश अधिकाऱ्यांच्या समोर सुद्धा सावरकर स्पष्टपणे म्हणायचे, की तुम्ही आता शस्त्र चालवायचं शिकून घ्या. आणि सावरकर हेही मुद्दा मांडायचे, की आज आपल्यातले बरेचसे तरुण म्हणजे ज्यांना शिकण्याची इच्छा आहे, तर ते लंडनमध्ये जाऊन किंवा बाहेर जाऊन ब्रिटिशांच्या राज्यामध्ये जाऊन बॅरिस्टरीचं शिक्षण घेतात, म्हणजे बॅरिस्टर होतात. म्हणजे ते करायला त्यांना काही वाटत नाही. मग अशा वेळेस सैन्यामध्ये जाऊन सैनिकीचं म्हणजे शस्त्र चालवण्याचं शिक्षण घ्यायला काय हरकत आहे? तर अशा प्रकारे वेगवेगळ्या सभांमध्ये, वेगवेगळ्या जे काही त्यावेळेचे वेगवेगळ्या मीटिंग अरेंज केल्या जायच्या, त्याच्यामध्ये सावरकर स्वतः सांगायचे, की नाही तुम्ही सैन्यात सामील व्हा, सैन्य चालवायचं शिकून घ्या. तर मित्रांनो बघा, ह्याच वेळेस म्हणजे ह्याच जी काही घटना होती, ह्याच वेळेस नेहरू किंवा गांधी किंवा जे काँग्रेस होतं, तर ते अशा प्रकारचं जे सैनिकीकरण किंवा सैन्यामध्ये सामील होण्याचा जो सगळा भरतीचा जो प्रोग्राम चालू होता, तर त्याची वेगवेगळ्या प्रकारे ते चेष्टा करायचे, कुचेष्टा करायचे आणि ते म्हणायचे, की सावरकरांना ते रिक्रूट वीर म्हणून चिडवायचे. रिक्रूट वीर म्हणजे ब्रिटिशांना तुम्ही मदत करताय, म्हणजे ब्रिटिश जे युद्धामध्ये लढतायत, त्यांना तुम्ही मदत करतायत आणि तुम्ही ही जी मदत करतायत त्यामुळे ब्रिटिशांचा फायदा होईल. अशा प्रकारे ते सावरकरांना चिडवायचे. पण या प्रकारे सावरकरांची जी दुधारी नीती होती, म्हणजे दुधारी नीती म्हणजे ते ब्रिटिशांच्या सैन्यामध्ये भारतीय लोकांनी सामील होण्याचं जे कारण होती, तर ती त्यावेळेस सुरुवातीला बऱ्याच लोकांच्या लक्षात येत नव्हती. परंतु दोन्ही बाजू होत्या त्याच्यामध्ये. ब्रिटिशांनाही गरज होती. ब्रिटिशांनाही सैन्याची गरज होती. कारण त्यावेळेस दुसरं महायुद्ध आशिया खंडामध्ये सरकलं होतं. म्हणजे म्हणजे खूप मोठी युद्धभूमी अशी तयार झाली होती, की ज्याच्यामध्ये आशिया खंडामध्ये पण युद्ध येईल, प्रत्यक्ष भारतावरती हल्ला होईल, असं ब्रिटिशांना त्यावेळेस भीती वाटत होती. कारण आपल्याला माहिती आहे, की जपानने पण नंतरच्या काळामध्ये ह्या युद्धामध्ये सहभाग घेतला आणि ज्याच्यामुळे ब्रिटिशांना असं वाटलं, की आपल्याला जास्तीत जास्त सैन्य संख्येची म्हणजे जास्तीत जास्त सैन्याची गरज आहे आणि ह्याच कारणामुळे ब्रिटिशांनी मोठ्या प्रमाणामध्ये सैनिकीकरण केलं आणि सावरकरांना त्याच वेळेस वाटत होतं, की ही जी ब्रिटिशांची जी मजबुरी आहे किंवा ब्रिटिशांचं जे आता कात्रीत अडकलेले आहे थोडक्यात, तर त्याचा आपण भारताने का फायदा घेऊ नये? आणि त्याचं एक मागचं बॅकग्राऊंड जर आपण चेक केलं, मागची पार्श्वभूमी जर आपण चेक केली, तर त्याच्यामध्ये असं आढळतं, की पहिल्या महायुद्धामध्ये सुद्धा अशाच प्रकारची परिस्थिती निर्माण झाली होती. आणि त्या परिस्थितीमध्ये काही राष्ट्रांनी स्वतःचं स्वातंत्र्य प्राप्त केलं होतं. जसं पोलंड आहे, रोमानिया आहे, ह्या राष्ट्रांनी स्वतःचं स्वातंत्र्य प्राप्त केलं होतं. परंतु भारताने ती संधी चुकवली होती आणि दुर्दैवाने तेव्हा स्वतः सावरकर हे अंदमानात अडकून पडले होते. त्यामुळं सावरकर माझी जन्मटेपमध्ये सुद्धा लिहितात, की म्हणजे स्वतःचं असहाय्य स्थिती त्यांनी वर्णन केली आहे, की दुर्दैवाने मी या ठिकाणी अडकून पडलेलो आहे आणि भारताला स्वातंत्र्याची खूप मोठी संधी या ठिकाणी उपलब्ध झाली होती. तर त्याच वेळेस दुसरं महायुद्ध जेव्हा सुरू होणार होतं, त्याच्या जवळ-जवळ 10 वर्ष आधी त्यांनी श्रद्धानंद नावाचं जे मासिक होतं, त्याच्यामध्ये लेख लिहिला होता, की पुढच्या 8 ते 10 वर्षामध्ये म्हणजे हा लेख जो त्यांनी लिहिला होता, तो 1928 साली लिहिला होता. तर त्या लेखामध्ये ते म्हणतात, की पुढच्या 10 वर्षामध्ये रशिया आणि ब्रिटन किंवा ब्रिटन आणि जर्मनी यांच्यामध्ये लवकरच युद्ध सुरू होण्याची शक्यता आहे. म्हणजे त्यांनी तो आडाखा जो आहे तो जवळ-जवळ 10 ते 12 वर्ष आधी मांडला होता आणि जो 100% सत्य ठरला.
तर सावरकरांनी तेव्हाच सांगायला सुरुवात केली, की आता जर हे युद्ध होणार असेल, तर ह्या युद्धाचा भारताने स्वतःचे स्वातंत्र्य मिळवण्यासाठी किंवा स्वतःचे स्वातंत्र्य कमवण्यासाठी याचा 100% फायदा घेतला पाहिजे. आणि त्याचा जो प्रचार किंवा प्रसार म्हणजे 1928 साली सावरकरांना तसं बघायला गेलं तर राजकारणात भाग घ्यायला परवानगी नव्हती. परंतु ते जे त्यांचे कार्यकर्ते आहेत किंवा त्यांचे जे त्यांच्याबरोबर राहणारे जे लोक आहेत, तर त्यांना त्यांनी सांगायला सुरुवात केली, की तुम्ही ह्या गोष्टीचा प्रचार आणि प्रसार करायला सुरुवात करा. ज्याचं सगळ्यात पहिल्यांदा डॉक्टर मुंजेंनी ह्या ठिकाणी सुरुवात केली. आणि आज आपल्याला पण माहिती आहे, की नाशिकमध्ये जे भोसला मिलिटरी स्कूल आहे, हे भोसला मिलिटरी स्कूल डॉक्टर मुंजेंनीच 1937 साली सुरू केलं आणि ते भोसला मिलिटरी स्कूल आजही चालू आहे. म्हणजे ज्याच्यातून आपण बघतो आजही नवीन-नवीन सैनिक घडतायत. तर सावरकरांनी खूप आधी प्रचार सुरू केला. 1937 साली जेव्हा त्यांची पूर्ण मुक्तता झाली, तर त्यावेळेस तर ह्या गोष्टीला अतिशय जास्त वेग आला. अतिशय जास्त त्यांनी मोठ्या प्रमाणात ह्या गोष्टीचा प्रचार चालू केला आणि त्यांनी जे काही दूरदृष्टी ठेवली होती, की आपल्याला जे घडवायचंय ते कसं घडवायचं. तर याचा एक पुढचा जर भाग जर बघितला, तर माझ्या स्क्रीनवरती तुम्हाला दिसतंय, की सुभाषचंद्र बोस आणि सावरकर यांची 1940 साली सावरकर सदन म्हणजे मुंबईमध्ये जे सावरकर ज्या ठिकाणी राहत होते, त्या ठिकाणी त्यांची 1940 साली भेट झाली. तर ही भेट होण्याच्या दरम्यान सुभाषचंद्र बोस कोलकात्यामध्ये एक हॉलवेलचा पुतळा होता. म्हणजे हॉलवेल नावाचा एक ब्रिटिश अधिकारी होता, जो अतिशय अत्याचारी होता. तो पुतळा उखडून टाकण्याच्या आंदोलनामध्ये सहभागी होण्याचा विचार करत होते आणि तो विचार करत असतानाच त्याच्या दरम्यानच त्यांची काँग्रेसमधून हकालपट्टी केली गेली होती आणि त्यांनी फॉरवर्ड ब्लॉक नावाचा पक्ष स्थापन केला होता. परंतु आता पुढे नेमकं करावे काय ह्या विचारामध्ये ते असतानाच त्यांची 1940 साली सावरकरांबरोबर भेट झाली. तर ह्या भेटीमध्ये मित्रांनो काय झालं, की वस्तुतः असं झालं, की सावरकर ज्यावेळेस क्रांतिकार्य करत होते, तर क्रांतिकार्य करताना गुप्तता खूप महत्वाची असते. याच कारणानं सावरकरांनी तब्बल 12 वर्ष म्हणजे 1940 ते 1952 म्हणजे 1952 साली आपल्याला स्वातंत्र्य मिळालेलं होतं. म्हणजे 1947 सालीच आपल्याला स्वातंत्र्य मिळालं होतं. या 12 वर्षापर्यंत सावरकरांनी सुभाषचंद्र बोस व त्यांची जी भेट झाली, त्या भेटीमध्ये नेमकं काय झालं याच्याबद्दल कुठेही काही बोलले नव्हते. परंतु त्यांची जी संस्था होती अभिनव भारत, अभिनव भारताचा जो सांगता समारंभ झाला, त्या समारंभामध्ये त्यांनी नेमकं आमच्या भेटीमध्ये काय घडलं, ह्या गोष्टीचं त्यांनी विवरण केलं, सांगितलं सगळ्यांना. त्यानुसार त्यांनी सांगितलं, की सुभाषचंद्र बोसांना त्यांनी हेच सांगितलं, की तुम्ही ब्रिटिशांचे जे शत्रू आहेत, म्हणजे ब्रिटिशांचे जे शत्रू आहेत जपान, जर्मनी, इटली हे ब्रिटिशांचे शत्रू होते दुसऱ्या महायुद्धामध्ये. तर तुम्ही त्यांच्याकडे जा, त्यांचं तुम्ही सहाय्य करा. दुसरी गोष्ट अशी आपलं जे भारतीय सैनिक आहे, ज्याचं आम्ही मोठ्या प्रमाणामध्ये सैनिकीकरण करून भारताचं सैन्य आपण खूप मोठ्या प्रमाणात वाढवलेलं आहे. तर त्यातले बरेचसे सैनिक जपान किंवा जर्मनी यांनी कैदी म्हणून पकडलेले आहेत. तर ह्याच सैन्याचा तुम्ही वापर करा, ह्याच सैन्याचा तुम्ही बरोबर घ्या सैन्याला आणि भारताच्या बाहेरून तुम्ही हल्ला करा. आणि त्याच वेळेस आम्ही भारताच्या आतून पण अशी परिस्थिती निर्माण करतो, की ज्याद्वारे ब्रिटिशांना आपल्याला स्वातंत्र्य देणं आवश्यक होऊन जाईल आणि त्यांचा नाईलाज होईल किंवा निरुपाय होईल त्यांचा. तर ही जी सावरकरांची नीती होती, ती सावरकरांची नीती 100% यशस्वी ठरली. कारण आपण जर बघितलं, की ज्यावेळेस नेताजी सुभाषचंद्र बोस जपानमध्ये पोहोचले, तर त्या ठिकाणी रासबिहारी बोस होते. रासबिहारी बोसांनी त्या ठिकाणी आझाद हिंद सेनेची स्थापना केलेली होती. आणि आझाद हिंद सेनेमध्ये असेच सैनिक होते, की जे सैनिक सावरकरांनी रिक्रूट केलेले होते. म्हणजे सावरकर आणि हिंदू महासभेने रिक्रूट केलेले होते. आणि हे जे सैन्य होतं, हे सैन्य दक्षिण आशिया म्हणजे सिंगापूर, त्यानंतर चायना, चीनमधला काही भाग अशा ठिकाणी ते सैन्य लढत होतं. तर ज्यावेळेस सुभाषचंद्र बोस तिथे पोहोचले आणि सुभाषचंद्र बोस जेव्हा पोहोचले तर त्या ठिकाणी तब्बल 45,000चं सैन्य जे ब्रिटिशांच्या बाजूने सिंगापूर येथे लढत होतं, त्या सैन्यातल्या काही अधिकाऱ्यांशी सुभाषचंद्र बोसांनी जाऊन चर्चा केली आणि त्यांना आपला उद्देश समजून सांगितला, की मी भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी या ठिकाणी जपानमध्ये आलोय. तर तुम्ही भारतीयच आहात, तुम्ही तुमचंही भारतावर प्रेम आहे. भारताला स्वातंत्र्य करण्यासाठी आतमधून म्हणजे भारताच्या आतमधून अनेक लोक एकाच वेळेस लढत आहेत. तर तुम्हीही माझ्याबरोबर या. आपण भारतावरती बाहेरून हल्ला करू आणि भारताला ब्रिटिशांच्या जोखडातून मुक्त करू. तर अशा प्रकारे जे काही प्रभावी भाषण सुभाषचंद्र बोसांनी केलं, त्या भाषणाचा अतिशय चांगला परिणाम होऊन तब्बल 45,000 सैन्य जे ब्रिटिशांच्या बाजूने लढत होतं, ते आझाद हिंद सेनेमध्ये सामील झालं. आणि हे सैन्य मी जसं आधी म्हटलं, हे सैन्य कोण होतं? हे सैन्य तेच होतं, की जे हिंदू महासभा, सावरकर, डॉक्टर मुंजे या सगळ्यांनी प्रयत्न करून जे सैन्यामध्ये भरती केली होती, तेच हे सैन्य होतं जे आझाद हिंद सेनेला मिळालं होतं. आणि तुम्ही जर उल्लेख वाचाल, तर या ठिकाणी योकोहामा नावाचे एक जपानी लेखक होते, जे त्या काळामध्ये त्या ठिकाणी होते. तर त्यांनी द टू इंडियन्स इन जपान नावाचं एक पुस्तक लिहिलं होतं, जे रासबिहारी बोस आणि सुभाषचंद्र बोस यांच्यावरती लिहिलेलं पुस्तक होतं. त्या पुस्तकामध्ये त्यांनी हा उल्लेख स्पष्टपणे केलेला आहे. तर हा जो उल्लेख आहे, त्या उल्लेखावरून स्पष्टपणे
पुरावा मिळतो. म्हणजे स्पष्टपणे आपल्याला कळतं, की या ठिकाणी रासबिहारी बोस आणि या ठिकाणी सुभाषचंद्र बोस यांनी एकत्र येऊन कशाप्रकारे अ, आझाद हिंद सैन्याची उभारणी केली आणि त्याच सैन्याने भारतावरती बाहेरून हल्ला केला. तर या ठिकाणी आपण आता याची दुसरी बाजू बघूया, की दुसऱ्या बाजूला भारताच्या आतमध्ये काय चालू होतं. भारताच्या आतमध्ये परिस्थिती अशी होती, की आझाद हिंद सेनेचं म्हणजे 1945 साली सुभाषचंद्र बोसांचा एका दुर्दैवी अपघातामध्ये मृत्यू झाला. ते मृत्यू झाल्यानंतर आझाद हिंद सेना विस्कळीत झाली. आझाद हिंद सेनेचे बरेचसे सैनिक ब्रिटिशांकडून पकडले गेले आणि त्यांच्यावरती खटला चालवण्याचं ब्रिटिशांचा विचार चालू होता. आणि हा जो विचार चालू होता, पण त्याच वेळेस आझाद हिंद सेनेने इतकं काम केलेलं होतं, की आझाद हिंद सेनेने एक देशभक्तीची लाट भारतीय लोकांमध्ये आणि भारतीय सैनिकांमध्ये पसरवली होती. आणि जे भारतीय सैनिक आजपर्यंत फक्त एक पोटार्थी म्हणून आपण ज्याला म्हणूया, की फक्त पोट भरण्यासाठी म्हणून सैन्यामध्ये काम करत होते, त्यांच्यामध्ये सुद्धा देशभक्तीची चेतना निर्माण जागृत झाली. आणि ही देशभक्तीची जी चेतना निर्माण झाली, त्यामुळे त्यांना असं वाटलं, की जसं आझाद हिंद सेनेच्या लोकांनी बलिदान केलं, आझाद हिंद सेनेच्या सैनिकांनी बलिदान केलं, तशाच प्रकारचं बलिदान किंवा तशाच प्रकारचा त्याग आपणही करायला पाहिजे. ही एक प्रकारची प्रेरणा त्यांच्यामध्ये जागृत झाली. आणि ह्याच प्रेरणेचा परिणाम असा होता, की हळू ब्रिटिशांना जे बाकीची सैन्य दलं होती, म्हणजे पायदळ असेल, ज्याला आपण आर्मी म्हणतो, किंवा जे हवाई दल असेल, एअरफोर्स असेल किंवा नाविक दल असेल, ह्यातल्या सैनिकांनी हळूहळू ब्रिटिशांना सहकार्य करायला नकार दिला. आणि ब्रिटिशांनाही हळूहळू लक्षात यायला लागलं, की जर सैन्य आपल्या ताब्यात नसेल, तर भारतासारख्या एवढ्या मोठ्या भूभागावरती राज्य करणं अशक्य आहे. अजून एक महत्वाचा संदर्भ या ठिकाणी मी तुम्हाला दाखवतोय, की जेव्हा हे सगळं घडत होतं, जेव्हा आझाद हिंद सेना बाहेरून सगळी तयार होत होती, भारतावरती हल्ला करणार होती, तर त्यावेळेस हे बॉम्बे क्रॉनिकलचं वृत्तपत्राचं कात्रण आहे. त्याच्यामध्ये जवाहरलाल नेहरू काय म्हणतात बघा, इंडिया ओंट सरेंडर टू एनी इन्व्हेडर. म्हणजे त्या ठिकाणी जवाहरलाल नेहरू म्हणतात, की जर भारतावरती म्हणजे ब्रिटिशांनी अंकित केलेल्या भारतावरती जर आझाद हिंद सेनेने बाहेरून हल्ला केला, तर नेहरू म्हणतात, नेहरू वुड अपोज बोस इफ ही हेड्स अग्रेशन. म्हणजे या ठिकाणी नेहरू स्वतः उभे राहतील त्यांच्या समोर आणि ते त्यांना विरोध करतील. तर म्हणजे ही सत्य परिस्थिती आहे मित्रांनो, की त्यावेळेस नेहरू किंवा गांधी किंवा काँग्रेस यांना असं वाटत नव्हतं, की आझाद हिंद सेनेने बाहेरून हल्ला करावा किंवा ब्रिटिशांपासून आपल्याला स्वातंत्र्य मिळावं असं त्यांना त्यावेळेस वाटत नव्हतं, किंवा त्यांना त्याचं श्रेय ज्याला आपण क्रेडिट म्हणूया ते त्यांना आझाद हिंद सेनेला मिळू द्यायचं नव्हतं. हे कारण असतील, की ज्याच्यामुळे जवाहरलाल नेहरू स्पष्ट म्हणतात, की इंडिया ओंट सरेंडर टू एनी इन्व्हेडर अँड नेहरू वुड अपोज बोस इफ ही हेट्स अग्रेशन. तर ही परिस्थिती आहे. त्या ठिकाणी जर तुम्ही एक सगळ्यात आता महत्वाचा आहे, हा जो अखंड भारताचा मी तुमच्या समोर नकाशा मुद्दाम ठेवलेला आहे. तर हे अखंड भारताचा का नकाशा ठेवला? कारण 1947 साली आपली जी फाळणी झाली, ती फाळणी होण्याच्या पूर्वी आणि त्याच्याही बऱ्याच वर्ष अशी भारताचा अशा प्रकारचा चित्र किंवा भारताचा जे नकाशा आहे, तो अशा प्रकारचा आहे. तर तुम्ही या ठिकाणी जर बघितलं, तर मी हा पॉइंटर इथे ठेवतोय. तर जर तुम्ही समुद्राचा जर भाग बघितला आपल्या भारताच्या भोवती, म्हणजे जो आजही आहे, समुद्राचा भाग हा भूभागापेक्षा म्हणजे जमिनीचा भाग जो आहे, वरती हिमालय आहे किंवा इकडे नेपाळ आहे, तर ह्या भागापेक्षा समुद्राचा भाग हा जवळजवळ 3/4 म्हणजे जवळजवळ 70 ते 75% आहे. त्यामुळं ह्या गोष्टीचं महत्व का आहे? कारण नाविक दल म्हणजे जे समुद्रामध्ये जे युद्ध करतात, ज्याला आपण नाविक दल म्हणतो. तर ह्या नाविक दलाची जी भूमिका आहे, ती अतिशय महत्वाची व निर्णायक ठरणार होती. ब्रिटिशांना जर भारतावरती राज्य करायचं असेल किंवा त्यांचं जे राज्य आहे ते त्यांना चालू ठेवायचं असेल तर. त्यामुळं 1946 साली एक अतिशय मोठी घटना अशी घडली, की तलवार नावाची एक नौका होती, म्हणजे युद्ध नौका होती. त्या नौकेवरती बरेचसे सैनिक होते आणि एक परिस्थिती अशी होती, की जरी ब्रिटिशांनी नाविक दलामध्ये बरेचसे सैनिकांची भरती केली होती, परंतु त्यांना असा योग्य दर्जा दिला नव्हता किंवा त्यांना योग्य वागणूक दिली जात नव्हती. सगळ्यात महत्वाचं, ब्रिटिशांकडून त्यांच्याबरोबर वंशभेद व्हायचा. जसं आपल्याला माहिती काळे गोरे असं वंशभेद त्यावेळेस ते करायचे. आणि म्हणजे ते सैनिक जरी झाले होते, तरी त्यांना एक प्रकारे गुलामीचीच वागणूक दिली जायची. म्हणजे त्यांचं जसं ब्रिटिशांना जे खाणं दिलं जायचं, जेवण दिलं जायचं, ते वेगळं असायचं. म्हणजे गोऱ्या लोकांना जे जेवण दिलं जायचं ते वेगळं असायचं. आणि जे काळे सैनिक होते आपले नाविक दलातले, त्यांना वेगळं जेवण दिलं जायचं किंवा त्यांना जी वागणूक दिली जाते. अक्षरशः परिस्थिती अशी होती, की बरेचसे ब्रिटिश अधिकारी त्यांना शिव्या द्यायचे. म्हणजे ही जी सगळी परिस्थिती झाली होती. आणि त्याचबरोबर काय झालं, की जसं मी म्हटलं, की आझाद हिंद सेनेने जी काही प्रेरणा निर्माण केली होती, की नाही, सैन्यातल्या लोकांनी सुद्धा भारताला स्वातंत्र्य देण्यामध्ये भूमिका निभावली पाहिजे. फक्त जनतेचं म्हणजे भारतीय जनतेचं किंवा भारतीय नेत्यांचंच काम नाही, तर सैन्याचं सुद्धा काम आहे. सैन्याच्या सुद्धा हातात बऱ्याच गोष्टी आहेत, सैन्याने सुद्धा ते केलं पाहिजे. हे जे सगळे जे काही वातावरण तयार झालं होतं,
आणि त्याचबरोबर त्यांना जी वागणूक मिळत होती, म्हणजे अतिशय वाईट वागणूक त्यांना मिळत होती. ह्या सगळ्या गोष्टींचा एकत्रित परिणाम असा झाला, की नाविक दलाने सुद्धा एक खूप मोठं बंड केलं. तर मित्रांनो, हे जे बंड होतं, हे बंड खूप मोठ्या प्रमाणातलं होतं, म्हणजे खूप व्यापक होतं. म्हणजे इतकं व्यापक होतं, की ह्या नाविक दलाने तब्बल 72 पेक्षा जहाजं जे युद्धनौका जे आहे ना, त्या ताब्यात घेतल्या होत्या आणि त्याशिवाय 23 पेक्षा जास्त जे बंदरं आहेत, म्हणजे मुंबई असेल, जामनगर असेल किंवा विशाखापट्टणम असेल, खुद्द अंदमान सुद्धा, असे बऱ्याच प्रकारचे बंदरं सुद्धा त्यांनी ताब्यात घेतले आणि त्यांनी जाहीर केलं, की हे जे आम्ही सुरू केलंय, तर हे आमचं बंड नसून आम्ही फक्त स्वातंत्र्यासाठी आम्ही प्रयत्न करतोय. तर त्या प्रकारे त्यांनी खूप मोठं बंड केलं. मुंबईमध्ये ही सगळी जी सेलर्स होती, म्हणजे हे जे तुम्हाला चित्र दिसतंय, ही सगळी मुंबईमध्ये ही सेलर्स रस्त्यावर उतरली. त्यांनी जाहीर केलं, की ब्रिटिशांना तुम्ही इथून निघून जा. आता तुमचं राज्य संपलेलं आहे. या ठिकाणी आम्ही सगळं ताब्यामध्ये घेतलेलं आहे. तर त्याच दरम्यान काय झालं, की ब्रिटिशांनी त्यांच्या ज्या काही नौका होत्या उरलेल्या, ते त्यांनी यांच्या दिशेने चालवल्या. त्यानंतर त्यांनी ठरवलं, की आम्ही तुमच्यावरती हल्ला करतोय. ते ह्या नाविक दलातले जे अधिकारी होते किंवा ज्यांनी हे बंड स्वतःच्या हातात घेतलं होतं, ते ह्या अधिकाऱ्यांनी काय केलं, की त्यांनी तोफा ज्या होत्या, त्या तोफा या ब्रिटिशांच्या ज्या इमारती होत्या मुंबईमधल्या, त्याच्या दिशेने या तोफा वळवल्या आणि त्यांना सांगितलं, की तुम्ही जर आमच्यावरती हल्ला केला, तर आम्ही तुमच्या सगळ्या इमारती आणि तुम्हाला उद्ध्वस्त करून टाकू. म्हणजे अशा प्रकारे हे जे युद्ध होतं, हे युद्धच होतं. म्हणजे हे एक प्रकारे जरी आजपर्यंत आपल्या समोर आपल्याबरोबर ही गोष्ट लपून ठेवली गेली किंवा फारशा मोठ्या प्रमाणात आपल्या समोर येऊ दिलं नाही. परंतु हे खूप मोठं युद्ध होतं, की ज्याचा परिणाम असा झाला, की ब्रिटिशांनी 1946 साली असं ठरवलं, की नाही, आता आपल्याला निघून जावं लागेल. आता दुसरा कुठलाही पर्याय राहिला नाही. परंतु ब्रिटिशांना जेव्हा हे नाविक दलाचं बंड झालं, तर ब्रिटिशांना अशी भीती वाटली, की आपली पूर्ण कत्तल उडणार आहे आता. परंतु त्याच वेळेस काय झालं, की काँग्रेस, मुस्लिम लीग किंवा जे कम्युनिस्ट पक्ष होते, जे त्यावेळेचे मोठे पक्ष होते, त्यातल्या त्यात काँग्रेसनी नाविक दलाचे जे बंड करणारे जे सैनिक होते किंवा अधिकारी होते, त्यांनी सांगितलं, की तुम्ही शरण या, तुमची शस्त्र खाली टाका. तर आम्ही तुम्हाला देतो आणि तुम्हाला कुठल्याही प्रकारची शिक्षा होणार नाही, असं प्रकारे त्यांनी आश्वासनं दिले. जी आश्वासने ब्रिटिशांनी काँग्रेसला दिली होती. म्हणजे काँग्रेसला असं वाटत होतं, की आता जे काही हस्तांतरण होतंय किंवा जे ब्रिटिश आता आपल्याला स्वातंत्र्य बहाल करते, ते बहाल करताना या अशा प्रकारचं बंड म्हणजे एक प्रकारे ते स्वातंत्र्य बहाल करण्यामध्ये काही अडथळे येतील असं. परंतु सत्य हे होतं, की नाविक दलाने जे बंड केलं, त्या बंडामुळेच ब्रिटिशांनी असं ठरवलं, की भारताला स्वातंत्र्य द्यावं लागेल. ही गोष्ट खरी होती. परंतु ती गोष्ट आपल्यापासून दीर्घकाळ लपवून ठेवली आणि हे जे आश्वासन दिलं गेलं, ते आश्वासन खोटं ठरलं. कारण स्वातंत्र्य मिळाल्यानंतर ह्या 400 पेक्षा जास्त नाविक दलातल्या अधिकाऱ्यांना किंवा सैनिकांना पकडलं गेलं. त्यांच्यावरती खटले भरले गेले. त्यांना नोकरीमधून काढून टाकलं आणि ज्या लोकांनी बंडामध्ये सहभाग घेतला होता, त्या लोकांचा त्यानंतर कुठल्याही प्रकारे त्यांना कुठेही नोकरी मिळणार नाही, अशा प्रकारची व्यवस्था केली गेली. म्हणजे मित्रांनो, जर तुम्ही बघाल, तर हे जे रेटिंग्स म्हणजे जे म्युटिनी झाली होती, म्हणजे हे जे मोठं बंड झालं होतं, ह्या बंडाबद्दल आपल्यापासून दीर्घकाळ बऱ्याच गोष्टी लपवून ठेवल्या गेल्या. बऱ्याच गोष्टी आपल्याला सांगितल्या गेल्या नाही. म्हणजे आझाद हिंद सेना म्हणजे जे स्वातंत्र्य मिळण्याचे जे मुख्य कारणं होती, म्हणजे 10 वर्ष, म्हणजे 1938 ते 1947 हा जो कालावधी होता, हा कालावधी अतिशय महत्त्वाचा ठरला. कारण एक विचार करा, की जर भारताच्या सैन्यामध्ये जर भारतीय सैनिक जास्त वाढले नसते किंवा जे क कमी होते, म्हणजे हिंदू सैन्य तसं कमी होतं आणि मुस्लिम सैन्य जास्त होतं. पण 1945 पर्यंत ही परिस्थिती अशी झाली, की 25 लाखापर्यंत भारताचं सैन्य पोहोचलं. ज्याच्यामध्ये आझाद हिंद सेनेच्या प्रेरणेमुळे मोठ्या प्रकारचं बंड निर्माण झालं आणि सैनिकांनी सुद्धा असं ठरवलं, म्हणजे सैनिकांनी सुद्धा असा अधिकार ठरवला, की नाही, मलाही भारताच्या स्वातंत्र्यामध्ये भाग नोंदवायचा आहे, मलाही भारताच्या स्वातंत्र्यासाठी काहीतरी करायचं आहे. ही जी प्रेरणा निर्माण झाली, ह्या प्रेरणेमुळंच ब्रिटिशांना भारत सोडावा लागला. आणि हे ज्या सगळ्या घटना घडत गेल्या, म्हणजे दुसऱ्या महायुद्धानंतर भारतीयांच्या सैनिकीकरणानंतर 1941 सालापासून तर 45 सालापर्यंत आझाद हिंद सेनेने जो काही उठाव केला आणि आझाद हिंद सेनेने ब्रिटिश सत्तेवर जो बाहेरून हल्ला केला आणि त्याचबरोबर शेवटी जे झालं, की नाविक दल आणि इतर सशस्त्र दल, ह्या सगळ्या सशस्त्र दलांनी सुद्धा बंड केलं आणि ह्या सगळ्या गोष्टी एकत्रित ज्या घडल्या, त्याचा एकत्रित परिणाम म्हणजे ब्रिटिशांना भारत सोडणं भाग पडलं. ब्रिटिशांना भारत सोडून जाण्याची आवश्यकता वाटली. तर ह्या सगळ्या गोष्टींचा जो दूरदृष्टी जी आहे, व्हिजन जी आहे, ती स्वातंत्र्यवीर सावरकर, हिंदू महासभा आणि डॉक्टर मुंजे यांचं जे व्हिजन होतं, ह्या व्हिजनमुळेच शक्य झालेलं आहे, ह्या दूरदृष्टीमुळेच शक्य झालेलं आहे. पण तरी पण एक जर तुम्ही बघितलं, स्वातंत्र्य मिळाल्यानंतर काय झालं? स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आझाद हिंद सेनेच्या ज्या सैनिकांचे जे काही कार्य होतं किंवा जे सैनिकांचं जे महत्व होतं,
त्या महत्वाला दीर्घकाळ आपल्यापासून लपवून ठेवलं गेलं. दुसरी गोष्ट, नाविक दलाचे जे सैनिक होते त्यांनी खरं तर स्वातंत्र्यासाठीच प्रयत्न केले होते, परंतु त्यांनाही त्याचं काय फळ मिळालं? त्यांच्यावरती खटले भरले गेले, त्यांना नोकऱ्यांमधून काढून टाकलं गेलं आणि त्यांना परत कुठल्याही प्रकारच्या सशस्त्र दलांमध्ये किंवा सैन्यामध्ये नोकरी मिळणार नाही अशा प्रकारची व्यवस्था केली गेली. आणि मित्रांनो, स्वातंत्र्यवीर सावरकरांबरोबर काय झालं आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की 1948 साली ज्यावेळेस गांधी खून खटला झाला, त्या खून खटल्यामध्ये विनाकारण सावरकरांना अडकवलं गेलं. विनाकारण का अडकवलं गेलं? की ते एक प्रकारचं खच्चीकरण करण्याचाच हा एक प्रकार होता. म्हणजे जर तुम्ही हे सगळ्या जर घटनाक्रम जर बघितला, तर सगळ्यात महत्वाचं आहे की याच्यामध्ये राजकारण आहे. याच्यामध्ये दुसरी गोष्ट आहे की श्रेय जे म्हणतो आपण त्याला क्रेडिट मिळवणं, हे क्रेडिट मिळवण्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी घडलेल्या आहेत. तर अशा प्रकारे हे जे मुद्दे मला तुमच्या सगळ्यांसमोर जे काही सत्य गोष्टी मांडायच्या होत्या, ते मी या ठिकाणी तुमच्या समोर मांडलेले आहेत. तर मी माझं व्याख्यान संपवतो. तर सगळ्यांना विनंती आहे की तुमचं ह्या व्याख्यानावरती तुमच्या प्रतिक्रिया ऐकायला मला नक्कीच आवडतील.